Un aplauso para mami y papi, porque en verdad rompieron. Gracias mami por parirme aquí. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? सगळे मजेत आहात ना? मित्रांनो, मी संतोष बुडेकर तुमचं स्वागत करतोय एक्झॅक्टली आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. आणि नवीन ब्लॉग आहे सगळ्यात भारी, सगळ्यात छान, सगळ्यात सुंदर आणि आपल्या यूट्यूब चॅनल करिअरमधलं सगळ्यात एक्सपेन्सिव्ह. हो मित्रांनो, आज मी आणि आता उभा आहे ते म्हणजे डायरेक्टली ब्लॉगिंगला सुरुवात केली आहे ते म्हणजे ह्या कॉर्डिलिया क्रूजवरती. आणि तुम्ही थंबनेल पाहून तुम्हाला समजलं असेल की मी आज आलो आहे कुठे. तर हो मित्रांनो, मी भारतातल्या सगळ्यात एक्सपेन्सिव्ह क्रूजपैकी एक कॉर्डिलिया क्रूज जी आहे त्या क्रूजवरती आहे. आणि ही क्रूज मला घेऊन जाणार आहे ते म्हणजेच 4 दिवस 3 रात्री. आणि मी जातो आहे ते म्हणजे गोव्याला. आणि संपूर्ण ट्रॅव्हल ह्या क्रूजवरती असणार आहे. खाणं पिणं राहणं सगळं कसिनो गेम्स म्युझिक एव्हरीथिंग सगळ्या गोष्टी. कारण की ऑब्विसली जमिनीवर जायचं नाही आहे, पण जमिनीवर आपण जातोय ते म्हणजे 2 तारखेला आपण गोव्याला लँडला आपण जाणार आहोत, लँडवरती असं त्याच्यामध्ये मेन्शन आहे. त्याच्यामुळे ना 3-4 दिवस आपण फुल धमाल हंगामा करणार आहे. आणि मित्रांनो, फायनली आपण एंट्री करतोय ते म्हणजे या आपल्या कॉर्डिलिया क्रूजवरती. आणि सगळेजण खूप एक्सायटेड, तसं मी पण एक्सायटेड आहे आणि खूप मजा येणार आहे मित्रांनो. खूप एक्सायटेड आहे खूप. सो मित्रांनो, आपण आता एंट्री केलेली आहे कॉर्डिलिया क्रूजच्या आतमध्ये. आणि आल्या वेलकम ड्रिंक्स आपल्याला मिळतात. म्हणजे ऑप्शन तर झालेलं, स्वागत झालेलं आहे. आणि आता वेलकम ड्रिंक्स आपल्याला मिळतात कारण की दमून थकून आलेलो आहोत आपण जवळ आलो आहे, पण खूप काही लोक लांबून आलेले आहेत. पण आता आपण फुल 3 दिवस एन्जॉय करणार आहेत. आपण 4 जण मिळून आपल्यातून मजा येणार आहे. आणि इथून आता आपल्याला सुरुवात झाली आहे बघा. की आम्ही 3 जण आहेत आणि 4 जण ॲक्च्युली चौथा कुठे केला माहिती आहे तो हा ड्रिंकच्या मागे. आणि सगळे पण आम्ही ना SS वाले आहेत, म्हणजे सुनील संतोष आणि संजय. सो मित्रांनो, आता आपण आहोत ते म्हणजे डेक नंबर 5ला. आणि आता आपण जातो ते म्हणजे खाली. आणि माझा आहे 4th. आणि अनफॉर्च्युनेटली माझे 4ही मित्रांना वेगवेगळ्या ठिकाणी. मी आहे 4थ्या फ्लोअरला आहे आणि माझे बाकीचे 4 मित्र आहेत 3ऱ्या फ्लोअरवरती. हे शफल आता आपल्याला करावं लागणार आहे, त्याच्यामुळे काहीतरी जुगाड करूया. आणि आता मात्र किती फ्लोअरला आहे आपण? तू आता 4thला आहे. अच्छा माझा फ्लोअर आला आहे. आमचा ठीक आहे, माझा फ्लोअर आला आहे, आपण चेक करूया. सो मित्रांनो, आपण आता 4थ्या डेकवरती आलो आहे. आणि हे बघा डेक. अरे डिक्टो असं वाटतं की टायटॅनिकमध्ये आलो आहे. हे बघा. सो मित्रांनो, फायनली आपण जातोय ते म्हणजे आपल्या रूममध्ये. हे आपलं कार्ड आहे, हे अशा प्रकारे एंट्री करायचं आहे. हे बघा, ग्रीन सिग्नल आलेला आहे आणि मी चाललोय ते म्हणजे आतमध्ये. सो मित्रांनो, आता आपण आलोय ते म्हणजे आपल्या रूममध्ये. आणि ह्या रूममध्ये पुढील 3 दिवस मीच राजा असणार आहे. आणि छान असं रूम आहे, छोटासा आहे, कॉम्पॅक्ट आहे, पण 3 दिवस या ठिकाणी मीच असणार आहे. आले तुम्हाला बघा ना, छानपैकी असं मिरर दिसतोय. साफसफाई, स्वच्छता, सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला नीट आणि क्लीन आहेत. आता मी तुम्हाला दाखवतो ते म्हणजे या ठिकाणी असलेलं वॉशरूम. कॉम्पॅक्ट आहे बट नाईस, नीट आणि क्लीन, एव्हरीथिंग इज परफेक्ट हो द्या. येस, हे बघा, एक नंबर आहे. खूप छान टॉवेल्स पण आहेत. आणि आता महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सेफ्टी दृष्टिकोनातून हे बघा, सेफ्टी जॅकेट हे दाखवतो. प्रत्येक वेळेस आपण दाखवतोच की आपल्याला शेल्फ दिलेला आहे या ठिकाणी. तुमच्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील, एक्सपेन्सिव्ह गोष्टी या ठिकाणी ठेवू शकता, हँग करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही हे दाखवतो सेफ्टी जॅकेट. हे बघा, 2 सेफ्टी जॅकेट आहेत. हे बघा, आता थोड्या वेळाने आपलं ड्रिल होईल आणि कशा प्रकारे हे सेफ्टी जॅकेट आपल्याला वापरायचे आहेत. आणि एमर्जन्सी क्रिएट झाली तर काय करावं लागणार, त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तोपर्यंत आता आपण जाऊया ते म्हणजे वरती. सो मित्रांनो, पुढील 4 दिवस 3 रात्र आपण या क्रूजवरती पूर्ण हंगामा करणार आहोत. पूर्ण स्ट्रेस फ्री जगणार आहोत. नेटवर्कपासून लांब जाणार आहोत. फुल टू एन्जॉय फूड, कॅशिनो, म्युझिक, अजून थिएटर्स, अजून त्याचं बोलतात की वरती काय असं सेलिंग आहे. सगळं काय आपण
आपण ह्या ब्लॉगमध्ये पाहणार. आणि मित्रांनो आता आपण जातोय ते म्हणजे वरती आणि आता ही आपली लिफ्ट आलेली आहे. हे बघा सो मित्रांनो आता आपण आलो ते म्हणजे 4थ्या मजल्यावरती आणि आता जातोय जेवायला. लंच टाइम आहे आणि आता आपण चाललो. हे बघा लिफ्ट चालली आहे बघा. आता आम्ही आलोय जवळजवळ किती 5व्या फ्लोअर ना 5th फ्लोअरला. हे बघा 5th फ्लोअर आहे. 5th फ्लोअर येते का बेटा? हाय से हाय हॅलो. मराठीमध्ये बोल चालेल, कशामध्ये पण बोल. आणि आता लिफ्ट मध्ये झालेली आहे गर्दी, कारण की आता सगळेजण आता आलेले आहेत ना, त्याच्यामुळे गर्दी झाली. आता लंचसाठी चाललोय आम्ही 10व्या मजल्यावरती. 4थ्या 5व्या आणि 10व्या मजल्यावरती लंच अवेलेबल आहे. येस यू आर राईट. त्यांनी आपल्याला गेस केलंय. हा थँक्यू सो मच. सो पाहिलं का कोणी पण आपल्याला मिळणारच आहे. आणि 10th फ्लोअर आलेला आहे. चला आपण जाऊया जेवायला. सो आपण सगळेजण बघितलं का, हीच मजा असते मित्रांनो. लोक भेटतात, बोलतात. आय थिंक ही इज अ ब्लॉगर. येस आय एम अ ब्लॉगर, आय एम अ यूट्यूबर. सो फायनली आलं आपण 10व्या मजल्यावरती. येस आईला काय बोलायचं. आणि आमचे 2 मित्र गायब झालेले आहेत. आणि मी आणि सुनील. काय सुनील? मी आणि सुनील आम्ही दोघंच धमाल करणार आहोत. यस यस. माय गॉड काय बोलायचं म्हणजे नजारा. आता नजारा आता तुम्हाला मी सगळं दाखवतोय. तर आता फक्त आलो आहे ना, ही सुरुवात आहे. नजारा आता तुम्हाला प्रत्येक नजारा दाखवणार. सो हा आता आपण जाऊया वरती. हे बघा वरती आणि वरून आपण नजारा घेऊया. आणि पावसाळी वातावरण झालेलं आहे. ॲक्च्युली पाऊस गेलाय तरी सुद्धा पाऊस पडतोय. आणि हे बघा वाव लुक ॲट दिस. यस 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 वा 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 वा. हे बघा हे काय आहे माहिती नाही, आय डोंट, बट लुक ॲट दिस, लुक ॲट दिस. यस यस यस. बघा हे इंटायर क्रूज आहे. वाटतंय आपण पाण्यावरती आहे. आणि हे बघा हेअर इज दॅट. यस हा माय गॉड. ओह शिट. क्या बात है, क्या बात है. आणि मित्रांनो हेच आहे माझ्या मागे जे दिसतंय ना, तुम्हाला समुद्र दाखवणार असे विशेष नाही, पण माझ्या मागे आहे ही मुंबई. आणि हे जे आहे ते आहे इंटरनॅशनल सी टर्मिनल. हो मित्रांनो, ॲक्च्युली तिकडनं एंट्री करताना आपल्याला शूटिंग करता नाही आली, कारण की तिकडे इंडियन नेव्ही होते. त्याच्यामुळे आता मित्र मला बोलतो, सुनील बोलतो की चल जेवायला जाऊया. तर जेवायला जायचं तर विषयच नाही आणि सगळ्या गोष्टी दाखवूया. सो त्या ठिकाणी आपल्याला शूटिंग करता आली. पण मित्रांनो हेच आहे ते म्हणजेच इंटरनॅशनल सी पोर्ट. एअरपोर्ट असो सी पोर्ट हा आहे. सर चला जाऊयात. अनाऊन्समेंट होते जेवायची जेवायला चला म्हणतात, नाहीतर मग 3:30 वाजता जेवण बंद होईल, मग भेटणार नाही. सो मित्रांनो आता जेवणाची व्यवस्था ह्या ठिकाणी आहे आणि आपण जाऊया आतमध्ये. सेन्सर खुललेला आहे आणि आपण घुसतोय आतमध्ये. आणि हे बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी लंच बघा फूड कोर्ट आहे. आणि लंच टायमिंग 1 ते 3:30. 3:30च्या नंतर मग तुम्हाला काहीच खायला भेटणार नाही. हे बघा या ठिकाणी तुम्ही हँडवॉश करू शकता आणि हँडवॉश नंतर डायरेक्टली तुम्ही आतमध्ये जा. या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी सर्व आहे. बघा खूप छान आहे बघा. वाव सिटिंग अरेंजमेंट विच इज व्हेरी नाईस. खूप छान. आता बघा फूड कोर्ट बार ग्रिल पण आता काय हे नाही वाटतंय. हां ओ येस आता हे तुम्हाला मिळेल ते म्हणजे पुढे. हे बघा ह्याची मोकळी बघा काहीतरी घेते. हे काय कमेंट्समध्ये तुम्ही नक्की करून सांगा सगळ्या गोष्टी काय आहेत त्या. हे बघा वा. चला आता आपण बघा पुढे सलाडच्या दिशेने. सलाड आहे, लोणचं आहे, बटाट्याची चटणी आणि हे आय थिंक पाणीपुरी आहे आणि जेवण आहे फायनली. आणि वरती सगळा मेनू लिहिलेला आहे आणि इंटायर सगळीच लोक या ठिकाणी. हे बघा नान आहे नाईस. आणि कॉर्नरसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. आईस विथ पाणी आपण हे पण पाहणार आहोत. येस आणि हे बघा हे काय आहे मगरमच्छ क्रोकोडाईल. येस
चॉकलेट्स अँड एव्हरीथिंग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते बरं का. आणि ना महत्त्वाचं म्हणजे ना हे सगळं तुम्हाला फ्री आहे बरं का. सगळ्या गोष्टी फ्री आहेत असं नाही आहे, कारण की हे सगळं तुमच्या तिकीट्समध्ये इन्क्लुडिंग आहेत. आणि हे बघा ना, हे भारी वाटलं ना. हे बघा वरती बघा लोक चाललेत. हे बघा ह्याला वाटलं नव्हतं वरती असं काय असेल. क्या बात आहे. हे बघा ही छान अरेंजमेंट वाटते, कारण की फ्रंट ऑफ द सी तुम्ही समुद्राकडे तोंड करून छानपैकी असा आपल्या लंचचा आस्वाद घेऊ शकताय. आणि सुनीलने काय आणलं आहे, हे क्या बात आहे. अरे सूप का रे, चिकन सूप, ओनली चिकन सूप स्टार्टर. हो माय गॉड, म्हणजे आता काय ऐकणार नाही सुनील. हा आता मात्र मी थांबत नाही आहे, सुरुवात करतोय. संजय साहेबांनी सूप पिला, सुनील साहेबांनी सूप पिला, कोकणात हे बघा. आणि आता मी माझे हत्यार बाहेर काढतोय. एक हत्यार घेतलं होतं तरी सुद्धा हे बघा म्हणजे किती पद्धतशीर पण ना. हे तुम्हाला तुमचे हे चमचे देखील या कॉटनमध्ये तुम्हाला मिळत आहेत, कपड्यामध्ये मस्त गुटाळ मिळतात छान. आता मात्र मी काय सूप बी पित नाही, डायरेक्टली टेस्ट बघूया तरी मला चव तर घ्या. मटन आहे, मटन आहे आणि हे फिश आहे. फिश कोणती आहे माहिती नाही आहे, पण ऑसम डिलिशियस आहे. काय बोलता साहेब? एक नंबर ना जेवण अभी तो मित्रांनो पार्टी सुरू हुई, मतलब अभी तो शुरू भी नहीं हुई है. आता तर म्हणजे हे पहिलं आहे, त्याच्यानंतर रात्र आहे, त्याच्यानंतर उद्या सकाळ आहे, ब्रेकफास्ट आहे, सगळ्याच गोष्टी आपण दाखवणार. अरे आता माहिती नाही बोट चालू कधी होते, फक्त एकदा धक्का लागण्याचे फक्त उशीर आहे. आणि एकदा समुद्रामध्ये अरेबियन सीमध्ये गेलो ना आपला. चला आता मी जास्त बोलत नाही, आता डायरेक्ट हे जेवण जेवतो, फिनिश करतो आणि लग मग डेझर्ट्स वगैरे खायचे आपल्याला. पेस्ट्रीज वगैरे आहे, लाईक इट सो मच. मित्रांनो आता जेवण झालं आहे आणि आता आपण घेतोय आम्ही डिझर्ट्स. याच्यामध्ये केक्स आहेत, त्याच्यानंतर काय फ्रूट्स घेतले आहेत. सुनील साहेबांनी पण केक घेतलेला आहे आणि खात आहेत. हे बघा छान आहे टेस्ट मस्त. मी फूड क्वालिटी मस्त आहे. काय बोलले, फूड क्वालिटी चांगली आहे. काय वाटतं मित्रांनो पाहिलं ना ह्या क्रूजला तर आता अजून क्रूज सुरू पण नाही झाले, तर आम्ही एकदम म्हणजे बोलतो ना पोट भरलं म्हणजे मन भरलं. त्याच्यामुळे ह्या क्रूजने मन आमचं जिंकलं. त्याच्यामुळे खूप मजा आता येणार आहे. अभी तो पार्टी सुरू होई आहे आणि आता जेवण जेवलं मस्त म्हणजे मटन धमाके खाल्लंय. जेवायला काय कमी नाही. आणि त्याच्यामुळे आता हे डेझर्ट सुद्धा ट्राय करतो. चॉकलेट्स आहे, ट्रफल केक आहे, छान आहे. आणि मित्रांनो फायनली आता वेळ झालेली आहे त्या म्हणजे ड्रिलची. आणि सगळ्यांना अनाऊन्समेंट केलं जाते की चला डेक नंबर 6 वरती जायचं आहे आपल्याला. आणि ड्रिलचे इन्फॉर्मेशन म्हणजे आपत्कालीन व्यवस्था झालीच अशी जर वेळ आलीच तर मग तुम्ही काय करणार, सेफ्टी काय करणार, त्या सगळ्या गोष्टी. जर तुमची तब्येत खराब झाली, मेडिसिन वगैरे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कसं घ्याल, काय कराल, एव्हरीथिंग गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात येणार. तर आपण जाऊयात डेक नंबर 6 वरती, की आता आपण आहोत 10 वरती. मित्रांनो वरून नजारा घ्या खालचा. हे बघा आता आपण 10व्या मजल्यावरती आहेत आणि हे बघा खाली, हे बघा. आणि ही लिफ्ट चाललेली आहे खाली, हे बघा. वाव एकदम स्मूथ लिफ्ट गेले बघा. ॲक्च्युली असं पाहता हे 10वा मजला वाटत नाही, पण हा 10वा मजला आहे ह्या क्रूजसाठी. मित्रांनो ते केबिन कारच्या हिशोबाने आम्हाला शफल करण्यात आलं आहे. काही जण इकडे गेले, काही जण तिकडे गेले, मी मात्र भलतीचकडे आलेलो आहे. त्याच्यामुळे आता बघूया. हे बघा ह्या ठिकाणी अरे मध्ये ते एकदम भारी वाटतं आहे. येस आय हॅव दॅट कार. येस राईट Down and left side. थँक्यू सो मच. व्हॉट्स युअर नेम सर? Justin. यू फ्रॉम? Togo, West Africa. येस नाईस टू मीट यू सर. ओके सो छान वाटलं. हा माझाच भाऊ होता. सो ठीक आहे आता या ठिकाणी ड्रिल होणार आहे. काय होणार आहे माहिती नाही आहे. सो बघूया आता. So cabin Yes. number. Okay, you're gonna go that side and stop using phone now. The drill is going on. Okay. Okay. Actually, I am a blogger. I understand. Yes. But this is Yes, not sir. allowed now. The drill is going on. The safety announcement is going on. I'm so sorry. Okay. Now you have to take your seat and Can I listen to the announcement. silently just shoot this video? No, I'm so sorry. For some time. I understand. Not during the drill is not allowed, Okay. sir. Okay. Thank you so much. You need to focus on the announcement. Yeah. Sure. Definitely. Thank you so much. Thank you very much. थँक्यू. सो मित्रांनो फायनली बघा ड्रिल संपला आहे. आणि स्ट्रिक्टली बरं का की ड्रिलच्या वेळेस बिलकुल शूटिंग नाही करायची. आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी बघा हे 2 क्रू मेंबर होते.
यांनी सगळी माहिती दिली प्रॉपरली आणि सांगितलं की बिलकुल शूट नाही करायचं. आणि खरंच आपण भारतीय आहेत ना, नियमांचं पालन नाही करत आणि तसं मला भारतीय बनायचं नव्हतं, त्याच्यामुळे मी नियमाचं पालन केलं. आणि आय एम सॉरी टू से एव्हरीवन की मी हे ड्रिल कसं असतं हे मी तुम्हाला दाखवू शकलो नाही, कारण की ड्रिलचं इन्स्ट्रक्शन देणारे सगळे फॉरेनर होते आणि त्यांच्यासमोर आपण आपली इज्जत घालवायची मला आवडलं नाही. त्याच्यामुळे मी स्ट्रिक्टली त्यांच्या नियमांचं फॉलो केलं आणि मी स्टॉप केलं आणि बिलकुल मी शूटिंग केलं नाही. जे काही आपले इंडियन्स बांधव होते ते ड्रिल्स इम्पॉर्टंटच्या वेळेस आहे ना टाईमपास करत होते, फोनवरती बोलवत होते, काय ते टाईमपास करत होते. ते हे योग्य नाही आहे आणि ते येऊन स्ट्रिक्टली त्यांना सांगत होते की प्लीज तिकडे ड्रिल चालू आहे त्याच्याकडे लक्ष द्या. सो त्याच्यामुळे मी नियमाचं पालन केलं आणि बिलकुल शूट नाही केलं. सो मला याचा अभिमान आहे की आपण त्याच्यासारखं फॉलो करतो. सो थँक्यू. आणि हे फॉरेनर आहेत आणि हे समथिंग. येस येस, थँक्स फॉर सेईंग नमस्ते. यू फ्रॉम मॅम? इंग्लंड. ओ माय गॉड. बघा मित्रांनो, ह्या आपल्या क्रूजवरती भारतामध्ये. तुम्ही इंडियन? आर यू इंडियन? ओके. हे इंडियन आणि हे मॅडम आहेत फॉरेनच्या. कॅनेडियन. या थँक्यू सो मच फॉर टॉक विथ अस. थँक्यू. यस, थँक्यू. YouTube channel. Yes, I'm a traveler. Yes, YouTuber. Yes. Yeah. What's your name? My name is Santosh actually, and my YouTube channel name is Santosh Bhatkanti. It's a typical Marathi name actually. Oh, okay. Yeah, my mother tongue. Yeah. You from? My mom is in the Asia Book of Record. Acha, okay, nice. Yeah. Church. I'm bigger writer. Okay, but are you Indian, na? Yeah, I'm Yeah. Indian. Because From it's Punjab. Punjabi. Exactly. Yes, Punjabi. looking Indian. Yeah. That's why I say yeah, He's you're looking Indian. like But you a are staying- Iranian. Yeah, we are on vacation here. Yeah, okay. But you are staying in Canada. Yeah, we live in Canada. You? That's why I'm Mumbai? saying Yeah, Mumbai. he I'm can from be Mumbai. Canadian. Next year he's gonna be Canadian. He's gonna apply for Oh, Canadian my citizenship. God. चलो आपसे मिलके बहुत अच्छा लगा. थँक्यू सो मच. Nice to meet you. यस Nice to meet सेम you. यस Such सेम a यस fun. सेम यस See you थँक्यू सो मच. Thank you. यस. मित्रांनो पाहिलं का पहिले नायजेरियाचा एक जण भेटला आहे, इंग्लंड, त्याच्यानंतर कॅनडा, सगळेच लोक भेटले, मजा आली, छान वाटलं. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण मराठीमध्ये व्हिडिओ बनवतो आहे हे खूप मोठी गोष्ट आहे, कारण की आतापर्यंत सगळ्यांनी बनवलं ते इंग्लिश हिंदी, पण आपण बनवतो ते म्हणजे मराठीमध्ये. कारण की ऑब्वियसली आपला हा जे क्रूज आहे हे डिपार्च होत आहे ते म्हणजे आपल्या मुंबईतून, आणि मुंबईतून होतं तर मग आपण मुंबईमध्ये राहून मराठी गाण्या बोलायचं, त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवतो आहे मराठीमध्ये. मित्रांनो हे बघा, ही ती आहे सेफ्टी बोट. जर इन केस काही प्रॉब्लेम आले तर ह्या छोट्या होडीतून आपल्याला रेस्क्यू केलं जाणार आहे. आणि ही वाटते छोटी पण आहे भरपूर मोठी, म्हणजे मला असं वाटतं की एका वेळेस 100 लोक ह्या छोट्याशा बोटीमध्ये शिपमध्ये मावतील. हे बघा एक ते फ्रंटला आहे बघा, मी तुम्हाला जस्ट शो करतो. हे बघा, हे बघा वाटते ही एवढीशी पण आहे मात्र खूप मोठी. दिस इज माय कार्ड अँड दिस इज माय कुपन्स फॉर कॅसिनो. ओके राईट, थँक्यू सो मच. ओके, लुक ॲट दिस. सो मित्रांनो आता आपले मित्र कुठे गेले माहिती नाही. मी तरी कॅसिनोचे हे फ्री तिकीट्स घेतलेत. घ्या असं काही नाही आहे, तुमच्या मनावरती आहे, घेऊ शकता नाही घेऊ शकत, खेळायचं तर खेळा. घेतलं आहे, बघूया हे कुठे गेलं माहिती नाही. आता यांना कुठं शोधू, त्यांना सांगितलं होतं की या ठिकाणी या, नाही. ठीक आहे, चला. काढलं बघा, माय गॉड. आणि आता मात्र उत्सुकता संपलेली आहे, आणि जसं विमानामध्ये होतं ना तेच प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हळूहळू हे रोलिंग्स आता बाजूला होत आहेत. आणि बघा बघा, गेट बंद. हे फायनली गेट बंद झालेला आहे. आता नो एंट्री इन लँड. आणि फायनली बंद. आणि कोर्डोलिया क्रूज निघाली आहे आता आपल्या दिशेने. Club on trap. Shorty too bad, got a dangerous smile. On the headline, maybe not just a stop. Pull up clean, no stress on me. Wrist on cold, neck like sea. Boys talk tough, but they fold on beat. I don't play fair, just play elite. Late night text like where you at? Told her on the way, I move like that. No breaks, no cap. I'm built to last. She want one more round. Sort of bad fat. Don't sleep till sunrise. Ride with me. Lights down low, move silently. Girl, you got आणि मित्रांनो बघता बघता एवढ्या पुढे आलं समजलंच नाही. अरे बापरे, अरे बघा
आई शपथ मित्रांनो, युगा का आपण आईला अरे हा, हे बघा, बघा, कॅप्टन बघा या ठिकाणी पूर्ण कॉन्सन्ट्रेट करतात. या ठिकाणी सगळ्या गोष्टी आहेत बघा. हे साईड कॅप्टन असेल, मेन कॅप्टन नसतील म्हणा, आपल्याला माहिती, पण ते कॅप्टन आहेत. आणि फायनली आपण आता करतो आहोत ह्या मुंबईला टाटा बाय बाय. सो बाय बाय मुंबई. पुन्हा येऊयात 3 तारखेला याच ठिकाणी पुन्हा एकदा सकाळी 8:30 वाजता याच क्रूजने बॅक. सो तोपर्यंत करूया या क्रूजवरती धमाल. आणि मुंबईला करूया टाटा बाय बाय. मुंबई चालले, खूप भारी वाटलं. मी तुम्हाला ना इतक्या झालं मी तुम्हाला ताजमहल हॉटेल दाखवलं नाही. ताजमहल हॉटेल दाखवतो कारण की ताजमहल हॉटेल ही मुंबईची आन बान आणि शान सगळ्याच गोष्टी आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला मी जाताना टर्निंग होते तेव्हा दाखवतो. आता हे बघा पुन्हा एकदा बघा बघा कशी फिरले बघा, समजलं ना आईला हे बात. आणि आता आम्ही टॉपला आहोत, टॉप डेकला आहोत. हे बघा काय नाही केलं. हे बघा एवढा ही साईडने फिरते बघा साहेब, साईडने फिरते, साईडने फिरते. ही साईड आहे बघा मित्रांनो. फायनली फुल टर्न मारलाय, फुल टर्न मारलाय, फुल टर्न मारलाय, फुल टर्न मारलाय. आणि दूर बघा त्या ठिकाणी बघा. आणि फायनली आपली टायटॅनिक निघाली आहे. Talk sweet, but she don't play cheap. She a queen, but she move like street. We just vibing rooftop nights. Oh, lit when we take flight. Say she love that thrill, that fight. But I'm the storm, not the light. Hopped out looking like a young icon. Gold frames on with the diamonds on. Never need love when I'm doubted. Shorty says you glow, yeah, I'm wild. अरे मित्रांनो, फायनली आहे ना, म्हणजे अनेक मित्र मला भेटले. त्याच्यापैकी आहे ना माझा गावचा मित्र, म्हणजे आम्ही एकाच ठिकाणी काम करतो, आणि माझा गावचा मित्र चौधरी आज मला भेटला. खूप बरं वाटलं. त्याने मला बघितलं, सरप्राईज झालं. मी शूटिंगच्या नादामध्ये होतो, पण छान, खूप बरं वाटलं. आम्ही पुन्हा एकदा मित्र एका क्लोजवरती आलो. आणि मित्रांनो आता मात्र या लिफ्टमध्ये कोण नाही आहे, आणि आता आम्हीच आहोत. हे बघा ही कुठली लिफ्ट आहे? हा अच्छा, आम्ही एकदम खाली आहेत का? ओके ओके. हे बघा आता मी चालू वरती. साहेब किती 10 नंबर ना? 10 नंबर. हा हे बघा. सो मित्रांनो फायनली संध्याकाळ झालेली आहे, अंधार पडलेला आहे, काही दिसायला तयार नाहीये, बाहेरचं काही दिसत नाही. फुल हंगाम आहे. मी तर तुम्हाला दिसतो की नाही दिसतोय कोणास ठाऊक, पण आय होप दिसत असेल. आणि फुल हंगाम आहे. आता फुल म्युझिक चालू आहे, फुल हंगाम आहे. काही दिसत आहे बाहेरचं, काही दिसत नाहीये, बाहेरचं काही दिसत नाहीये. मी तुम्हाला थोडंसं दाखवायचा प्रयत्न करतो. आता आवाज की नाही की नाही मला माहित नाही. आणि मी एकदम पुढे पळतोय बघा. आता मी तुम्हाला समुद्र दाखवतो. आता आलं थोडंसं उजेडामध्ये. एवढ्या स्क्रीन बघा दाखवतो. काय दिसणार तर नाहीये, काय दिसत आहे बघा. फक्त तुम्हाला फेस दिसतोय. फेस दिसतोय बघा. फेस चालतोय, काय चालतंय, काय करतोय, दिशा आहे काय आहे माहिती नाही. मित्रांनो खरंच ही बोट आहे ना, हे क्रूज खूप हलते. एवढे शेक होते ना की जेव्हा आम्ही खाली लॉबीमधून चाललो होतो ना आमच्या रूम्समध्ये, म्हणजे एका भिंतीवर दुसऱ्या भिंतीवर असे आम्ही आदळत चाललो होतो. आता सुद्धा बघा खूप शेक होते, खूप हलते, कारण की आता बऱ्यापैकी स्पीड पकडला आहे या बोटीने. हे बघा मित्रांनो, या स्विमिंग पूलचं पाणी बघा किती हलत आहे. याच्यावरून तुम्हाला समजत असेल की खरंच ही बोट किती हलते बघा. नहीं करते हो तो कैश आउट होगा. ये आपका जीएसटी यूज नहीं होता टेबल पे. खेळायचं का? खेळूया ना, घेऊन ये. आणि मित्रांनो आता आम्ही फायनली करतोय ते म्हणजे रात्रीचा डिनर. आणि नियमासाठी हे खूप पंक्च्युएट आहेत.
त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल पण आहे ना म्हणजे असं हलगर्जीपणा करू नका, नाही तर तुम्हाला उपाशी झोपावं लागेल. इथं नो चान्स हे काय हॉटेल नाही आहे की तुम्ही बाहेर जाऊन कोणत्याही हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही डिनर वगैरे करू शकता. असं काय होणार नाही. त्याच्यामुळे ना काळजी घ्या. आणि वेळेवरती आम्हाला लेट झाला, विसरून गेलो शो बघता बघता की 10:30 वाजता शेवट आहे. आणि तेव्हा पळत पळत आम्ही आलो आणि आता जेवणाचा आस्वाद घेतोय. सुनील तर काय बोलायला तयार नाही. सुनीलला खूप भूक लागलं काय तो काय बोलायला तयार नाही. सो मित्रांनो आता मी ताव मारतोय. हे बघा मस्त पेस्ट्री वगैरे घेतलेले स्वीट, कारण की ते बोलले की जेवण ठेवा, संपलं तर मग बोलू नका. तर त्याच्यामुळे मी मस्तपैकी जेवण घेतलेलं आहे. सो मित्रांनो ही गोष्ट खूप चांगली आहे की म्हणजे डिनरचा टाईम संपला ना तरी पूर्ण रात्रभर तुम्हाला चहा, कॉफी आणि सँडविच खायला मिळेल. सपोज इन केस काही कारणास्तव तुम्हाला समजा जेवता नाही आलं, डिनर करता नाही आला, कारण की प्रोग्राम्स, फंक्शन, कॅसिनो एवढ्या काय गोष्टी आहेत नाही ते की विसरून जाऊ शकता तुम्ही. पण जर काय असं झालं ना तर टेन्शन घेऊ नका. कमीत कमी सँडविच खाऊन तर तुमची रात्र निघू शकते. सो ही खूप चांगली गोष्ट आहे कम्पेअर्ड ऑफ अदर क्रूज असं सगळं म्हणतात, मला माहीत नाही. मित्रांनो या ठिकाणी आहे ना डेक 2ला तुम्हाला हॉस्पिटल पाहायला मिळेल. मिनी हॉस्पिटल आहे. या ठिकाणी सगळ्याच गोष्टी आहेत ना तुम्हाला म्हणजे आतमध्ये मी जात नाही आहे. तुम्हाला या ठिकाणी जर कोणत्या प्रकारचं सिक मोशन्स किंवा आणखीन काही जरी आजार झाला ना तर या ठिकाणी तुम्हाला ट्रीटमेंट होईल. पण हे आहे खूप एक्सपेन्सिव्ह. त्याच्यामुळे काळजी घ्या की तुम्ही आजारी पडणार नाही, फिट असाल. एकदम एमर्जन्सी आला तर हे छोटंसं क्लिनिक आहे, ते तुमच्यासाठी उपयोगी पडेल. The next day. गुड मॉर्निंग. आणि फायनली आता आम्ही बाहेर पडतोय. म्हणजे हां हे मागे पण आलेत मित्र माझे. आम्ही मुद्दामून माझ्या रूमवरून खाली आलो 3rd फ्लोअरला. मी 4th फ्लोअरला राहत होतो. माझा रूम तिथे होता. आणि आता आम्ही जाणार आहोत ब्रेकफास्ट करायला वरती. मॉर्निंगचा नजारा घेणार आणि ब्रेकफास्ट करणार आहे. मित्रांनो तुम्हाला मुद्दामून हा व्हिडिओ दाखवतो आहे की जेणेकरून आहे ना कुठे काय कळत नाही कुठे हां हे जे भुलभुलई आहे ना म्हणजे इतके रूम्स आहेत ना या ठिकाणी की समजतच नाही. जर तुम्हाला नाही समजलं ना तर गडबड होणार आहे की रूम्स कुठे आहेत, काय कसे आहेत, काहीच कळत नाही. पण एवढे आपलं 2 रूम्स आहेत. 2nd फ्लोअर, 3rd फ्लोअर, 4th फ्लोअर, 5th फ्लोअर या ठिकाणी असे हे रूम्स आहेत. हां फायनली यस फायनली मी स्टेअरकेसजवळ आलेलो आहे. हे ना हा बघा हा माझ्या मागे एरिया बघा. एवढं मोठं लांब आहे मित्रांनो. इतके रूम्स आहेत ना या ठिकाणी, भरपूर रूम्स आहेत. आणि मित्रांनो फायनली आपण आलोय ते म्हणजे 10व्या मजल्यावरती. आणि तुम्हाला दाखवतोय सकाळचा नजारा बघा. हे चला वरती या, इकडे या असेल इधर बंद आहे. अरे तिथे जाऊ ना. बघा सुंदर. आणि मित्रांनो आता खऱ्या अर्थाने ना खुशी दिसते बघा. या ना मागे येणार मित्रांनो आज आहे दुसरा दिवस आणि पुन्हा एकदा नॉनव्हेज आयटम पण युनिक आहे. हे बघा गोवन फिश आणि फिश फ्राय हे बघा. आणि हे चिकन राईस मी घेतलं आहे. मित्रांनो मी आहे ना मी भरपूर फूडी आहे. आणि त्याच्यामुळे ना मला ते फिश म्हटलं ना आणि सी फूड म्हटलं ना, नॉनव्हेज म्हटलं ना 1 नंबर आवडतं. त्याच्यामुळे आज मी इथे आल्यापासून आहे ना म्हणजे काल दुपारी आपण या ठिकाणी क्रूजवरती चढलो तेव्हापासून मी फिश आणि नॉनव्हेजच खातो. आपला तो मस्त मजा आली, खूप छान. Base hit heavy, got a club on trap. Shorty too bad, got a dangerous smile. On the headline, maybe not just stop. Pull up clean, no stress on me. Wrist on cold, neck like sea. Boys talk
but they fold on beat. I don't play fair, just play elite. Late night text like where you at? नागिन सळसळली इथे कुणी आसपास ना डोळ्यांच्या कोणात हसना तू जरा माझ्याशी बोल ना ओठांची मोहर खोल ना Like that, no breaks, no cap. I'm built to last. You want one more round? I told her bet for island. Girl, you got that fire, so don't let go. Just